श्री स्वामी समर्थ. मागच्या आठवड्यात आबासाहेब आणि आईच्या लग्नाचा 51वा वाढदिवस राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दुसऱ्या दिवशी नेहा आणि तिची दोन्ही मुले नेहाच्या माहेरी गेलीत. राजने आईबाबांना मॉलमध्ये नेले. त्यांच्यासाठी कपडे, बूट, चपला, चष्मा एवढेच काय तर अगदी टूथब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण, त्यानंतर मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूप छान गेला. राज, किती पैसे खर्च करतोस आमच्यावर? न राहून आईबाबांनी विचारले. 2 दिवस आपल्याला पचगणी महाबळेश्वरला जायचे आणि त्यानंतर साताऱ्याला. राजने त्यांचा प्लॅन आईबाबांना सांगितला. पुढील 2 दिवस राज आणि आईबाबा पचगणी महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न राहून आईने विचारले, राज, आता उद्या साताऱ्याला कशासाठी जायचे? आईच्या या प्रश्नाला उत्तर देणे राजने शिताफीने टाळले. उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून राज त्याच्या रूममध्ये गेला. इतक्यात फोन वाजला. त्याचा फोन आईबाबांच्या रूममध्ये विसरला होता. फोन नेहाचा होता. फोन घेताना आईंनी चुकून फोन स्पीकरवर आणि म्यूट मोडमध्ये टाकला. राज ठरल्याप्रमाणे शॉपिंग झाले. पचगणी महाबळेश्वर दर्शनही झाले. आता पुढचा प्लॅन म्हणजे आईबाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणे. सकाळी 10 वाजतापर्यंत पोहोचायचे आहे. पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना येऊ देऊ नकोस. कीप इट टोटली सिक्रेट. नेहाने फोन ठेवला. नेहा जे बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होते. अचानक असा निर्णय का? कशासाठी? आपलं काही चुकलं का? निर्णय पोटच्या गोळ्याचा की सुनेचा? असंख्य अनोत्तरित प्रश्न. आबासाहेब, साधारणतः 1 महिन्यापूर्वी मी बाहेरून आलो त्यावेळी राज त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. मी आल्याचे पाहून दोघेही बाल्कनीत गेले आणि हळू आवाजात बोलू लागले. वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे घरातील कटकटी कमी झाल्या आणि शांतता निर्माण झाली असे राजचा मित्र सांगत होता. आई, मी पण ऐकले ते. अहो, पण राजच्या मित्रांचे वडील जागेवरून उठूही शकत नव्हते आणि त्यांचं सर्वच आवरायला लागायचं. घरातल्या सर्वांना त्रास व्हायचा. आपलं तसं नाही ना हो. आपण आपलं सर्व काही करतो. शिवाय तुम्ही मुलांना शिकवता, त्यांना शाळेत पोहोचवता, शाळेतून घरी आणतात. मी देखील नेहाला स्वयंपाकात ने घरकामात शक्य तेवढी मदत करते. का आला असेल आपला कंटाळा त्यांना? मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझे बोट कापले तेव्हा नेहाने पटकन ड्रेसिंग करून त्यावर पट्टी बांधली आणि मला सांगितले, आता तुम्ही आराम करा, अजिबात काम करू नका. खूप प्रेमळ आहे हो नेहा. आबासाहेब, राज ही खूप प्रेमळ आहे. मी भाजी आणायला त्याच्याबरोबर जातो तेव्हा राज कधीही मला पिशव्या उचलू देत नाही. रस्ता ओलांडताना माझा हात धरतो. खूप काळजी घेतो तो माझी. मागच्या वर्षी मला थोडा ताप आला तर रात्रभर उशाशी बसून होता. आई, 2-3 आठवड्यापूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकले. नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातील स्थळ बघायला सुरुवात करणार आहेत. कदाचित आपल्यामुळे अडचण निर्माण होईल म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात होत असेल. आबासाहेब, अगदी तसेच असेल तर काही दिवस आपण तुझ्या भावाकडे आणि काही दिवस माझ्या बहिणीकडे सुद्धा जाऊ शकतो. आई, वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते, अस्वच्छता असते आणि खूप हाल होतात असं ऐकलंय. उद्या सकाळी राजला विनवणी करून काही मार्ग निघतो का ते बघायचे का? आबासाहेब, नको नको. याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा तर ते न मिळालेलेच बरे. चला, उशीर झालाय, झोपूया. उद्या सकाळी लवकर उठायचे आणि आपल्याला आपल्या अखेरच्या घरी जायचे ना. आलिया भोगाशी असावे सादर म्हणत बाबा आणि आईंनी मनाशी गाठ बांधली की राज आणि नेहाचा प्लॅन अर्थात कट आपल्याला समजला आहे हे त्यांना अजिबात दाखवायचे नाही. जे होते त्यात समाधान मानायचे. प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती. आई, एक विचारू? आबासाहेब, विचार. आई, वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज कधी येईल का? निदान नातवांच्या वाढदिवसाला तरी आपल्याला त्याच्या घरी जाता येईल का? राहायला नव्हे, फक्त त्यांचा कौतुक सोहळा बघण्यासाठी आपण इथे राहायचे नाही, मुक्काम करायचा नाही, अगदी जेवणही नाही करायचे, फक्त आशीर्वाद देऊन परतायचे. राज, नेहा आणि नातवांशिवाय राहण्याचा विचार नाही केला जात माझ्याकडून.
अजून एक विचारू आबासाहेब? तुझा एक कधीच संपत नाही. विचार विचार. आई, निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नी द्यायला तरी राज येईल का हो? आबासाहेब, येईल. राज नक्की येईल. तो तितका कठोर नाही. शेवटी पिढा कायमची गेली. सुटलो एकदाचा, म्हणून तरी आनंदाने येईल. मी सांगतो ते ऐक. जर मी प्रथम गेलो तर राज आला नाही तर तू मला अग्नी दे, आणि तू प्रथम गेलीस तर राज आला नाही तर मी तुला अग्नी देईन. आई, जर आपण दोघीही एकाच वेळी गेलो तर? आबासाहेबांकडून कोणतेही उत्तर आले नाही. बहुधा त्यांचा डोळा लागलेला असावा. साताऱ्याला जाताना राज छान मूडमध्ये होता आणि बरंच काही बोलत होता. आई बाबा मात्र गप्पच. दुतर्फा दाट झाडी, वळणावळणाचा रस्ता, गार हवा, अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण. कारमधील रेडिओ गदिमांनी रचलेले बाबूजींच्या जादुई आवाजातील गीत ऐकवत होता. पराधीन आहे जगती या वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज, आबासाहेब आणि आईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संपूर्ण वृद्धाश्रमात एक राऊंड मारून ते सर्व मॅनेजर साहेबांच्या कॅबिनमध्ये विसावलेत. हिरवीगार झाडी, भव्य पटांगण, सुसज्ज कॉन्फरन्स हॉल, मीटिंग रूम्स, प्रशस्त आणि हवेशीर राहायच्या रूम्स. वृद्धाश्रम खरोखरच सुंदर होते. वार्षिक फी 1,00,000 रुपये प्रत्येकी, समोरच्या बोर्डवर लिहिले होते. चहा पिता पिता मॅनेजर साहेब म्हणाले, सर्व तयारी झाली आहे. चला आपण जाऊया. आईबाबांनी मन घट्ट केले. मीटिंग रूममध्ये 25-30 लोक जमलेले होते. राज पुढे आला आणि म्हणाला, हा वृद्धाश्रम माझ्या आईबाबांना खूप आवडला, हो ना? राजने आईबाबांकडे बघितले. त्यांनी यांत्रिकपणे मान डोलवली, डोळ्यातले अश्रू लपवत. राजने दोघांना पुढे बोलवले आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना 2,00,000 रुपयाचा चेक दिला. टाळ्यांच्या गजरात आईबाबांचा हुंदका कुणालाही ऐकू गेला नाही. मॅनेजर साहेब, निघतो, राज म्हणाला. राज बेटा, सावकाश जा, सांभाळून गाडी चालव आणि घरी पोहोचल्यावर फोन कर, आईबाबा म्हणालेत. हे काय, मला एकट्यालाच पाठवतात? राजने विचारले. आम्हीही यायचे, खात्री करून घेण्यासाठी आईबाबांनी अर्थातच, राज उत्तरला. आणि हे 2,00,000 रुपये वृद्धाश्रमाच्या फीचे? छे, हे तर तुमच्या लग्नाच्या 51व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे. चला, आपल्याला परत पुण्याला जायचे. आईबाबांसाठी हा एक सुखद धक्का होता. परतीचा प्रवास सुरू झाला आणि तितक्यात नेहाचा फोन आला. राज, कसा झाला कार्यक्रम? परत लवकर या. मी आणि मुले तुझी आणि आईबाबांची वाट पाहत आहोत. आणि हो, येताना शिरवळला आईची आवडती भजी आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका. नेहाचे फोनवरील बोलणे ऐकून झालेला गोंधळ मिटला होता. परतीचा प्रवास खूपच सुखकर होता. नातवांपासून तुटातूट होणार नव्हती, घर सुटणार नव्हते, सुनेचा आणि मुलाचा सहवास लाभणार होता. हरवले असे वाटणारे सुख अबाधित होते. कारमधील रेडिओ मस्त गाणे ऐकवत होता. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असतं की ते घर बसल्या मिळतं? कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक किंवा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि प्रेरणादायी असतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.